वरणगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अरुणाबाई इंगळे यांची बिनविरोध निवड। वरणगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे हे भरघोस मतांनी विजयी होत नगराध्यक्ष बनले। तर आज उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होती। यावेळेस अरुणाबाई इंगळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं यांनी अर्ज दाखल केला होता। त्यांची आज बिनविरोध निवड करण्यात आल्याचं नगराध्यक्ष सुनील काळे यांनी घोषित केलंय। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेची निवडणूक ही जोरदार गाजली होती। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट आणि अपक्ष हे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित होते। यावेळेस अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी बाजी मारत नगराध्यक्ष बनले। तर आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती। यावेळेस भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्यानं अरुणाबाई इंगळे या बिनविरोध उपनगराध्यक्ष बनल्या आहेत। आज उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे, तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी आज निवडणूकमध्ये मला उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी माझ्या सर्व 14 नगरसेवकांनी आणि सर्व माझे 21 नगरसेवक माझ्या पाठीमागे आहेत। त्यातून माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देते। आणि आज पीठासीन म्हणजे निवडणूक अधिकारी सुनील भाऊ काळे नगराध्यक्ष यांनी जे आमचे नाव घोषित केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते। आणि पहिल्यामध्ये मी संजू भाऊ सावकारे आमचे मंत्री यांचे सुद्धा मी आभार मानते। गिरीश भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानते। रक्षाताई खडसे यांचे सुद्धा आभार मानते। पक्षानं माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की मला 4 वेळा निवडून दिली। पहिले सरपंच सुद्धा माझ्या पक्षानं केले, सुनील भाऊ सोबतच होते। नगराध्यक्ष सुद्धा मी माझ्या पक्षात झाली, आता उपनगराध्यक्ष या पक्षात झाली, तर मी सर्वांचे ऋणी आहे। माझे 21 नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष आम्ही सर्व मिळून गावाचा विकास करू। आम्ही जे निवडून आलेलो आहे गावाच्या विकासासाठीच आलेलो आहे। आणि मी सुद्धा जात आणि नाही धर्म, आम्ही सर्व एका रीतीने काम करणार आहे। माझे सर्व 21 नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष साहेब आहेच आमच्यासोबत, आम्ही गावाचा विकास करू। जय भीम। आज उपनगराध्यक्ष पदाची निवड झालेली आहे, तुम्ही आणि ताई मिळून आता विकास कामांना सुरुवात होईल आहे, काय सांगाल? मला अपेक्षित असलेलं असं नाव उपनगराध्यक्षपदासाठी इथे अरुणाताईंचं इथे जाहीर झालं। मला याची कल्पना 3-4 दिवसापासूनच होती। ताईंना मी त्याचे संकेतही त्या माध्यमातून दिले होते। त्याकरता मी अरुणाताईंची उपनगराध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मी ताईंचं पीठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष नात्याने ताईंचं मी आभार इथे मानतो, त्यांचे अभिनंदन करतो। त्यांना पुढील वाटचालीसाठी इथे शुभेच्छासुद्धा देतो। त्यानंतर स्वीकृत नगरसेवक जे 2 झाले त्यांनाही मी मनापासून, श्यामलताई असेल, राजेंद्र भाऊ चौधरी असेल, यांनाही मी मनापासून तिथे त्यांचं अभिनंदन करतो। शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे, गाव हे आपल्याला पुढे न्यायचं आहे, गाव हे राज्यात क्रमांक 1चं करायचं आहे। त्यासाठी उपनगराध्यक्षताई असतील, सर्व सन्माननीय आता काय 22 ना स्वीकृत धरून 21-23 असे 23 नगरसेवक हे मला विकास कामासाठी सहकार्य करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा इथे धरतो। शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे, या खुर्चीवर बसणं महत्त्वाचं नाही। ही खुर्ची जनतेने दिली आहे, ती जनतेचा आपल्याला या राज्यात हे वरणगाव जे आहे ते एक आदर्श वरणगाव या लोकशाही निवडणुकीमध्ये इथे इतिहास नोंदला गेला या हिंदुस्थानात। त्या वरणगावकरांचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे। यासाठी संपूर्ण वरणगाव हे आपल्याला 1 नंबरला न्यायचं आहे। गाव स्वच्छता करायचं आहे, त्यानंतर पाणी 24 तास द्यायचं आहे, रस्ते, गटार, वॉटर मीटर ही जी आहे ही कल्पना त्या माध्यमातून आपल्याला इथे द्यायची आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, माझ्या हृदयातले नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे जलसंपदा तथा ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊंचंही मी मनापासून आभार मानतो। त्यानंतर पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांचंही मी आभार मानतो। त्यानंतर आपल्या खासदार आणि या देशाचं राज्यमंत्री आदरणीय खडसेताई यांचासुद्धा मी मनापासून इथे आभार मानतो। विकासासाठी ज्याचे पाय पडावे लागले तरी आम्ही त्या माध्यमातून पळू। शेवटी आम्हाला या सभागृहात पक्ष हा बाहेर असतो, सभागृह हे जनतेचं सार्वभौम सभागृह आहे। या सभागृहामध्ये आपण जनतेच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत, लोकांच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत। तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मी मनापासून इथे त्यांना आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, सहकार्याची अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव। लोकनायक न्यूज